तुमचं काय निरीक्षण आहे? तुमच्या प्रभागातल्या लोकांना काय हवंय नेमकं? आमच्या प्रभागात असं आहे की बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत. तरी म्हणजे हायर क्लास ऑफ पीपलच्या वेगळ्या समस्या, मिडल क्लासच्या वेगळ्या आणि लोअर क्लासच्या वेगळ्या आहेत. तर सगळ्यात जास्त आता मेन समस्या आहे ट्रॅफिक, पार्किंग आणि ड्रेनेजचं पाणी. ही बेसिक, ही सगळ्यात महत्वाची समस्या आहे. दुसरं असं आहे की वसाहतींमध्ये मला असं जाणवतं की जिथे आई वडील हे दोन्ही कामाला जात असतात, जे बेसिक आपण जे म्हणतो की बिलो द पॉवर्टी लाईन जो क्लास ऑफ पीपल आहे, तिथे लहान मुलांकडे लक्ष देण्यासाठी कोणी नसतं. त्यामुळे ते मूल जे दिसतंय, जे करतंय त्याच्यातनं शिकत असतो. तर त्यासाठी काय केलंय? तिथे आम्ही छोटे छोटे संस्कार वर्ग म्हणा किंवा जिथे धार्मिक दृष्ट्या सुद्धा त्या लहान मुलांना श्लोक शिकता येतील किंवा त्यांना संस्कार शिकवण्यासाठी छोटे छोटे वर्ग, त्यांच्यासाठी मोफत अशा छोट्या छोट्या स्पोर्ट्स साठी आपण जे म्हणतो योग शिबिरं वगैरे भरवण्याचा नक्कीच प्रयत्न आम्ही करू. जर तुम्हाला संधी मिळाली तर आता तुम्ही जे सांगितलेत कामं, समस्याही सांगितल्या आणि काय करणार हे आपण तुम्ही एकाच प्रश्नात दोन्ही उत्तरं दिले. तर यापेक्षा वेगळं काय करणार? बरं, आता जे काही निवडणुकीला सामोरे जाणारे उमेदवार आहेत हे सगळंच सांगतात, आम्ही ट्रेनिंगचं काम करू, आरोग्याचं करू, शिक्षणाचं करू आणि पार्किंगचं करू. हे बेसिक प्रश्न आहेत आणि हे वास्तव आहे आणि फॅक्ट आहे. पण या व्यतिरिक्त मनीषा शितोळेकडून लोकांनी काय अपेक्षा करावी आणि तुम्ही काय वेगळं करणार आहात? मी वेगळं असं सांगितलं की सांगेन की मी आमच्या प्रभागात रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल, हा सगळ्यात वेगळा जरी नसला तरी हा आपण म्हणू शकतो गरजेचा मुद्दा आहे. आणि हा वेगळा कसा करायचा आपण, की आता 12वी झालेला सुद्धा मुलगा आहे, त्याच्याकडे शिक्षण फारसं नाहीये, पण मग त्यांनी काहीच करायचं नाही का? मग त्याला त्याच्या पद्धतीने कसा रोजगार उपलब्ध करून देता येईल, हा सुद्धा त्याच्या टाईपचा रोजगार उपलब्ध करून देण्यापासून ते ग्रॅज्युएशन झालेल्या किंवा उच्च शिक्षित मुलांना सुद्धा कसा रोजगार उपलब्ध करून देता येईल, हा एक आमचा मुद्दा असेल. की ऑल क्लासेस आणि ऑल एज्युकेशन क्लासेस आपण जे म्हणतो त्या सगळ्यांना कसा रोजगार उपलब्ध करून देता येईल, हा एक वेगळा प्रश्न आमचा असेल. आणि दुसरा, मी जसं म्हटलं की वसाहतींमध्ये ना आम्हाला एवढंच जाणवलं की आत्महत्येचं प्रमाण फार वाढलेलं आहे. तर आत्महत्येचं प्रमाण का वाढतं? कारण माणूस जेव्हा सगळ्या बाजूनी विचार करत नाही की बाबा हे संपलं माझं, ह्याच्या पलीकडे दुसरं पण अजून काहीतरी ऑप्शन्स आहेत मला, मी हे करू शकतो. तर हे कधी होईल जेव्हा मुलांपर्यंत टीनेज आपण जे म्हणतो 15-16 वर्षाची मुलं आहेत त्यांच्यापर्यंत तो विचार पोहोचवण्याचा प्रयत्न, तर काउन्सिलिंग महत्वाचं आहे. अजून एक दुसरं आहे की लहान मुलं आणि मुलींनाच गुड टच बॅड टचची गरज नाहीये, मुलांना सुद्धा आता आहे, एवढं आम्हाला जाणवलंय. त्यामुळे गुड टच बॅड टच हे काय असतं हे पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही एक वेगळा असा करू. त्याच्यासाठी वेगवेगळे आम्ही उपक्रम राबवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.